पलटण संघाला गोलंदाजी करण्यासाठी प्राचार्य केलंय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी माग बनणं, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. नमस्कार मंडळी, आपण ऐकतात पाहतात अर्थातच आम्ही शिरवलीकर चषक 2026चा रणसंग्राम. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवरती, पहिलाच बॉल डाऊन दी ग्राउंड, ओव्हर दी बॉल रेट, फटका डाऊन दी ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये निघून चाललाय. एक सिंगल धाव आणि एका सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या 1 या अंकावरती इथे जोडली गेली आहे. जय हनुमान शेलारी संघ दुसऱ्या बाजूने जय बजरंग कोलटण संघ मैदानाच्या मध्ये बघू शकतात. वैभव बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला आणि दुसऱ्या बाजूने अनिकेत आणि सुहास ते बघू शकतात ओपनिंग पारस मध्ये दाखल झाले. त्यामुळे पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न, बॉल आउटफील्ड मध्ये वेगाने चाललाय. खेळाडू वाडिश लॉंगांच्या पुढे सरसवतात, बॉलला रिटर्न करतात. एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट झाली आहे आणि सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होतीये. 2 चेंडूचा खेळ समाप्तीच्या आखरीस धावसंख्या 2 आकडावरती. 5 षटकांचा सामना असेल. 4 षटकांसाठी निर्धारित वेळ 20 मिनिटं असेल आणि त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ते षटक कंप्लीट करायचे. 7 वाजून 2 मिनिटांमध्ये पहिला बॉल पडला. त्यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये बॉल थांबणार नाहीये, निघून जाईल सर सीमा पार. तिसऱ्या बॉलवरती आलाय हा धमाकेदार चौकार. 4 धावा आलेत आणि त्याचमुळे संघाची टोटल आता 6 या अंकांवरती जोडली गेली आहे. समोरच्या बाजूने दावडी ग्राउंड, 1 बाउन्स ओव्हर दी रो, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, धमाका. 4 ओ इथे ऍक्शन रिप्ले पहा. बॉल पडलाय, आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग होती, ऑन दी टोज समोरच्या बाजूने एक्झिक्यूट केला आणि एका टप्प्याच्या क्रिस बॉल डाऊन दी ग्राउंडला क्लिअर देखील केलाय आणि चौकार तो इथे बघायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. बाहुली बेंचच्या माध्यमातून पाहू शकतात हा रिप्ले आपल्याला बघायला मिळतोय. चांगली फटकेबाजी केली जाते. बॅक टू बॅक 2 चौकार तिथे अनिकेतच्या बॅटमधून आलेत आणि त्याचमुळे डबल फिगर दुहेरी आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला जोडली गेली आहे. 10 धावा जोडल्यात. 4 चेंडूचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अनिकेत सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत. आजच्या दिवसातील पहिली मॅच बघू शकतात. तिसरी रजनी आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश झोतातील स्पर्धा आपण पाहतायत. पुन्हा एकदा जड मध्ये होता, ओव्हर पेच बॉल होता, डीप मध्ये वेगाने चाललाय, बॉलला फील्ड करतायत, बॉल रिटर्न करतायत. एक सिंगल धाव फलकावरती पुन्हा एकदा कंप्लीट झाली आहे आणि सिंगल धावेच्या मदतीने 5 चेंडूचा खेळ अखेरीस एक नेल्सन धावसंख्या फलकावरती उभी झाली आहे. 11 लॉस ऑफ 0 विकेट ऑन कार्ड. 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. 11 धावा फलकावरती त्या बघायला मिळत आहेत. वैभव सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या 2 चेंडूंवरती, त्याच्यानंतर काउंटर अटॅक केला आणि त्याचमुळे 11 धावा फलकावरती. अंतिम बॉल उडवून दिलाय, फेकून सीमारेषेच्या पलीकडे, धमाकेदार क्वालिटी ब्रँडेड सिक्सर. बघायला मिळतोय
धावसंख्या 17 आकड्यावरती जोडली गेली. माहुल इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे पहिलाच बॉल ताशावरती चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात आणि एक सिंगल धावफलकावरती ती इथे कंप्लीट झाली आहे. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र तो इथे पाहायला मिळतो. जय हनुमान शेलारी आणि दुसऱ्या बाजूने पाहू शकतात की जय बजरंग कोलटन संघ त्यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या बाजूने तिथे कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न फसलाय आणि बॉल देखील क्लिअर झालाय. निघून जाईल सरील वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं सीमा पार चौकात 4. फलकावरती झुकल्या गेल्यात. तीन चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. 22 धाबा फलकावरती सध्याच्या घडीला जोडल्या गेल्यात. यावेळेस समोरच्या बाजूने गॅप मधून बॉल काढलाय आणि निघून जाईल सरळ एका टप्प्याच्या घरी सीमारेषेच्या पलीकडे धमाकेदार चौकार 4. आपल्याला बघायला मिळतोय धावसंख्या 26. यावेळेस पुन्हा एकदा ही बॉल चांगला होता. यावेळेस अगदी जड मध्ये होता बॉल आणि फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे लॉंगॉनच्या पलीकडे बॉल. सिक्सर जबरदस्त प्रहार. आलाय ओव्हर पिच बॉल होता आणि त्याच्यावरती आक्रमण केलं आणि बॉलला पाठवून दिले सरळ सीमारेषेच्या पलीकडे. धावांची लयलूट केली आहे. 2 षटकांचा खेळ तो कंप्लीट झाला आणि सध्याच्या घडीला धावसंख्या फलकावरती 32 आकड्यावरती इथे बघू शकतात. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या बाजूने उडवून दिलाय. डाऊन डी ग्राउंड क्षेत्राला क्लिअर झालाय. स्ट्रेट हिट सिक्सर. केला बॉल रिटर्न केलाय. त्याच्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती ती अधोरेखित होत असताना आपण बघू शकतात. 38. त्यानंतर धावसंख्या 39 आकड्यावरती 2.2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. वैभव षटक क्रमांक त्याचा वैयक्तिक दुसरा आहे आणि संघाचं हे तिसरं षटक आपल्याला बघायला मिळतंय. 39 धावा त्या जोडल्या गेल्यात या मॅच मध्ये. त्यावेळेस बाद चेस लागली होती आणि तिथे चूक घडली आहे विकेट किपरच्या हातामधून. बॉल सरळ फ्लाइंग स्लिप मध्ये ट्रॅव्हल झाला आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती तिथे वेगाने कंप्लीट झाले आणि सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा धावसंख्येत वाढ होतीये. 4-0 40 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला बघायला मिळते या मॅच मध्ये. सध्याच्या घडीला खूप चांगली बॅटिंग
जालमान शिलारी संघाच्या वतीने इथे केली जाते आणि दुसऱ्या बाजूने जय बजरंग कोलटन संघ हा गोलंदाजी करतोय. समोरच्या बाजूने दाउंडी ग्राउंड पुन्हा एकदा स्ट्रेट हिट फ्लॅट अँड फ्युरियस बॉल सीमा पार सिक्सर. छत्रपती ऑरियस म्हाडस आणि दुसऱ्या बाजूने श्री गणेश नवीवाडी संघाचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये आपण यायचं आपण करतोय टॉस पुढील मॅचचा. 4 चेंडूचा खेळ तो सध्याच्या घडीला कंप्लीट झालाय. 46 धावा फलकावरती त्या बघायला मिळतात आणि काय जबरदस्त बॅटिंग अनिकेत हा बॅटर करतोय. 10 चेंडू फेस करत असताना 28 धावा त्यानं बनवल्यात आणि वैभव डाबाची सुरुवात केली आहे. सिक्सर, त्याच्यानंतर एक सिंगल, त्यानंतर पुन्हा एक, त्यानंतर पुन्हा सिक्सर आणि त्याचमुळे संघाची टोटल आता फलकावरती एका चांगल्या स्थितीमध्ये आपण बघू शकतात जोडली गेली आहे. सध्याच्या घडीला 45 धावा फलकावरती आपण बघू शकतात. आणखी 2 चेंडू आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. वैभव समोरच्या बाजूने पुन्हा उडवून फेकून दिलाय. माइंड मध्ये केलं होतं फिक्स आणि ठोकलाय कडक सिक्स. आलेल्या चेंडूला मैदानाच्या आतमध्ये तारा नाहीये. पहिलाच बॉल त्याच्यावरती सिक्सर, देन पुन्हा सिंगल सिंगल आणि त्याच्यानंतर 6 रन, त्याच्यानंतर पुन्हा 6. इजावना हॅट्रिक. अनिकेत सध्याच्या घडीला जबरदस्त बॅटिंग करतोय. लाजवाब खेळ. यामुळे साही फटका निघून जाईल. पुण्याचा बाप्पा दगडू शेख बॉलने घेतलीये बावडी लाईनची भेट. सिक्सर. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली जाते. अनिकेत नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला गुंगावायला सुरुवात झाली आहे आणि काय बॅटिंग केली जाते. बॅटच्या रडार मध्ये आलेल्या चेंडूला मैदानाच्या आतमध्ये तारा नाहीये आणि अनिकेत नावाचा जप करीत चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. 12 चेंडूचा खेळ सध्याच्या घडीला पेश केला आणि त्याच्यामध्ये 40 धावा. तुफानी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अनिकेत हा बॅटर सध्याच्या घडीला करतोय. जय हनुमान शिलारी संघ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला बघू शकतात आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर जय बजरंग कोलटन संघ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला स्ट्रगल मध्ये आहे, परंतु स्पीडअप करायचं आहे. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका. कोलटन संघ आपल्याला विनंती असेल एकदा जाऊयात मागच्या दिशेनं. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाला आणि संघाची टोटल 58 आकडावरती आपल्याला बघायला मिळते. माऊली लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहू शकता ती स्पर्धा आपल्याला थेट युट्यूबच्या वाहिनीवरती अनुभवायला मिळते.
घर बसल्या देखील या स्पर्धेचा आपण अनुभव आणि आस्वाद घेऊ शकतात माऊली इव्हेंट्सच्या माध्यमातून. अरुण भोईर यांच्या माध्यमातून पाहू शकतात की 3 सिक्सर साठी पाहू शकतात की तब्बली 200 रुपयाचे कॅश प्राइस ते इथे पाहू शकतात. ऑनलाईनच्या माध्यमातून पोहोचवलं गेलं. थँक्यू सो मच. चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला अनिकेत हा बॅटर करतोय. 12 चेंडू फेस केलेत आणि 40 धावेची तुफानी पारी ताशा बॅटमधून आली आहे. 6 मध्ये 18 सुहासने देखील केल्यात. ओपनिंग पॅरस मध्ये आघाडीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते आणि सध्याच्या घडीला लाजबाब खेळ मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून तो इथे बघायला मिळतो. 58 धावा पलकावरती जोडल्यात आणि कॅप्टन देखील म्हणत होते की 55च्या पुढे धावसंख्या जोडणार. यावेळेस हा बॉल आपटून टाकलाय आणि कानाजवळून निघून जाताना बॅटरला देखील मंत्र देऊन जातोय जागते राहू. जबरदस्त बॉल इथे बघू शकतात. लाजबाब बॉल, रफ्तार, तेज तरार बॉल, गतीवर स्वार होत असताना हा बॉल इथे डिलिव्हर्ड केलाय आणि त्याचमुळे डॉट बॉल. सुहास पुन्हा तयार, पुन्हा वेगवान बॉल. हे काय होतंय? हा बॅटर तिकडे चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. एक डॉट बॉल, पुन्हा एकदा एक डॉट बॉल इथे आलाय. तिसऱ्या बॉलवरती आक्रमण बॅट गॅप मध्ये खेळला होता आणि त्याचमुळे एका टप्प्याच्या आखरीस बॉल निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार 4. त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राइज जमा झाले. थँक्यू सो मच अरुण भाऊ. 60 धावा, त्याच्यानंतर 2 धावा, 62 धावा पलकावरती जोडल्यात आय थिंक आणि 3 चेंडूचा खेळ तो कम्प्लीट झाला. पुन्हा एकदा अनिकेत साठी पावशिकता ते पारदर्शक जोडलं गेलं. त्यामुळे समोरच्या बाजूने फटका चांगला आहे. उंची देखील जास्त आहे म्हणून सांगतोय उंचच उंच आणि लांबच लांब हा सिक्सर. होऊ शकतात की पुन्हा बॉल तयार. दीपक वरती आक्रमण, आपटून टाकलेल्या बॉल वरती मैदानाच्या आतमध्ये तारा नाहीये. आग उगलता ज्वाला आणि फेकतोय मैदानाच्या बाहेर आगीचा गोला. सिक्सर. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये इथे केली जाते. ती देखील खूप चांगल्या पद्धतीची इथे बिल्ड झाली आहे. जबरदस्त मॅच आपण बघू शकतात आणि 74 धावेची पार्टनरशिप. समोरच्या बाजूने क्लासिक ड्राईव्ह, लॉफ्टेड टॉप ड्राईव्ह बघायला मिळतोय आणि बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. मैदानाच्या आतमध्ये चालू आहे पॉवरफुल बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये चालू आहे पॉवरफुल बॅटिंग म्हणूनच तर या बॅटिंगला दिली आहे 5 स्टार रेटिंग. सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात सुहास ज्याने 12 चेंडू फेस केलेत आणि तब्बली 40 धावा बनवल्यात आणि दुसऱ्या बाजूने अनिकेत त्याने देखील 12 चेंडू मध्ये 40 धावा बनवल्यात आणि संघाची टोटल आता 80 आकड्यावरती जोडली गेली आहे. लाजबाब जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली जाते है. अनिकेत आणि सुहास मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला खेळ करतात. ये ना वक्त देखते ना सूरत देखते ना मुहूर्त देखते, ये तो सिर्फ आपल्या टीम की जरूरत देखते. आणि काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. लाजबाब बॅटिंग इथे पेशकश केली जाते आहे आणि पार्टनरशिप देखील 80 धावांची बनली आहे.
पुन्हा अनिकेत तयार. यावेळेस गती कमी केली आहे, व्हेरिएशन होतं आणि त्याचमुळे फिरवलंय. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. पहिलाच बॉल रोशन बॉलिंग ट्रॅक वरती आलेत आणि हा डॉट बॉल त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. अनिकेत 13 चेंडू 80 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. वैयक्तिक 40 धावा त्याच्या देखील आहेत आणि लाजबाब. पुन्हा एकदा ही बॉल स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस. इथे पाहू शकतात लगातारच्या 2 चेंडूवरती वर्चस्व गाजवलंय आणि त्याचमुळे बघू शकतात की जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनिकेत आणि सुहास सध्याच्या घडीला चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये करतायत आणि त्याचमुळे अगदी पहिली मॅच प्रेक्षणीय बनली आहे. लाजबाब फटकेबाजी, टोले जंग फटकेबाजी, विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग केली जाते आणि त्याचमुळे 80 धावा फलकावरती त्या बघू शकतात. अनिकेत पुन्हा तयार. यावेळेस पुन्हा कमी गतीचा बॉल, शरीरभेदी मारा केला जातोय. आता इकडे रोशनने चांगला कमबॅक केलाय परंतु धावा खूप बनल्या त्या मॅच मध्ये. तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल धाव आली आणि सिंगल धावेच्या मदतीने पाहू शकतात की लेग बायच्या स्वरूपाने सिंगल धाव होते आणि हे पंच दर्शवतात एक धावेच्या मदतीने संघाची टोटल आता 81 आकड्यावरती जोडली गेली आहे. पूर्वार्धाचा खेळ 18.00च्या अवरेजने सध्याच्या घडीला धावा बनतायत आणि आजच्या दिवसामध्ये सर्वात मोठी धावसंख्या फलकावरती 81 धावा जोडल्यात. 4.3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि ही खासियत आहे आम्ही शिरवलीकर चषक 2026ची. या मैदानावरती जरूर पक्काच होता ती स्पर्धा आहेत परंतु धावा देखील खूप जास्तीचा बनतायत आणि त्याचमुळे पाहू शकतात की मॅचला मजा आली. सुहास तयार, सफल झालेत परंतु सफल नाही आहेत. पुन्हा एकदा एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट होती आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढली आहे आणि धावा देखील पोहोचल्या गेल्यात. बॅटच्या माध्यमातून एक सिंगल धाव आली आणि त्याचमुळे 82 धावा फलकावरती त्या जोडल्या गेल्यात. 4 चेंडूचा खेळ तो सध्याच्या वेळी कंप्लीट झाला. प्रोजेक्ट स्कोर फलकावरती 88 धावा तो दाखवला जातो आणि 82 धावा फलकावरती सध्याच्या घडीला जोडल्या गेल्यात. या ही बॉल आडबा बॅटनं बॉल मिड विकेटच्या रिझर्व्ह मध्ये वेगाने येतोय. काबू करण्याचे खेळाडू पुढे सरसवतायत, बॉलला फील करतायत, बॉल रिटर्न करतायत. 2 धावा फलकावरती वेगाने कंप्लीट झाल्यात आणि याच 2 धावेच्या मदतीने आता इकडे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2+1 विकेट खेळाडू बाद गॉन. इट इज अ व्हाईट बॉल इथं आणि त्याचमुळे पंचांचा हा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. अतिरिक्त एक सिंगल धाव फलकावरती 85 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. अंतिम बॉल असेल आणि काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. माऊली लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पावशी इत्यादी क्षणचित्र टिपली जात आहेत. फटका फसलाय, उंच गेलाय, डिस्टन्स मेंटेन करता येणार नाहीये. कॅच कंप्लीट, विकेट क्रमांक 2. हा दुसरा झटका, खेळाडू बाद, आउट. छत्रपती वॉरियर्स मासड आणि दुसऱ्या बाजूने श्री गणेश महाडज संघ आणि दुसऱ्या बाजूने नवीवाडी. छत्रपती वॉरियर्स अर्थातच महाडज आणि दुसऱ्या बाजूने श्री गणेश नवीवाडी संघाचे कॅप्टन आपण टॉस कंप्लीट करतोय. त्यानंतर आजच्या दिवसातील जेही संघ इथे पार्टिसिपेट होणार आहेत. गितेश दादा प्रतिष्ठान सासने, एलची ग्रुप साजई, मॅच क्रमांक 3 जय मल्हार मानिवली आणि त्याच्याच अगेन्स्ट सिद्धिविनायक स्टार काकडपाडा. त्यानंतर अंतिम मॅच ओमसाई ठुणे आणि त्याच्याच अगेन्स्ट किंग 11 वडाची वाडी. अंतिम मॅच असणार आहे. तर नेक्स्ट मॅच महाडज संघाचे कॅप्टन आणि नवीवाडी संघाचे कॅप्टन आपण पोहोचायचं. आपण टॉस इथे कंप्लीट करतोय पुढील मॅचचा. तर या बोथ टीम कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण टॉस इथे कंप्लीट करणार आहोत.
थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाहू शकतात की या स्पर्धा आयोजित केल्या. चला बोट टीम कॅप्टन आपण लगेच जायचं आहे. आपल्याला विनंती असेल दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच पोहोचायचं. आपण टॉस इथे कंप्लीट करतोय. चला नबीवाडीचे कॅप्टनने रिपोर्टिंग केली आहे. भारत संघाचे कॅप्टन आपण पोहोचायचे आपल्याला विनंती असेल. चला मॅचला सुरुवात होतीये तोपर्यंत एक डीजेला संधी देऊया. ऐकूया सुमधुर गीत. चला आघाडीचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायचे. आपल्याला विनंती असेल चला वेळ खर्च करू नका. बॅटर चला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची. याची देखील माफ करा 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. याची देखील दक्षता घ्यायची आणि मॅच आपण सुरू करतोय. टार्गेट सेट केलं अर्थातच. वेलकम बॅक. नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जाऊयात मॅचच्या दिशेनं. 30 चेंडू आणि 86 धाब्यांचं लक्ष आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहेत आणि दुसऱ्या बाजूने रोशन आणि रोहित ओपनिंग पॅरसमध्ये आघाडीचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात. पहिलाच बॉल फेकून दिला. बॉल चाललाय बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यातनं सीमारेषेच्या पलीकडे. व्हेरी फर्स्ट बॉल त्याच्यावरती हा धमाकेदार चौकार. छा वरती 4 धावा त्या बघायला मिळतात. चांगली बॅटिंग करावी लागेल यावेळेस. पुन्हा वेगवान बॉल तिथे. शॉट स्क्वेअर लेगचे खेळाडू आहेत आणि बॉलला फील्ड करतात. बॉल रिटर्न करतायत. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी रोहनच्या माध्यमातून कंप्लीट केली जाईल. 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. 5 धावा फलकावरती आपण बघू शकतात. जय बजरंग कोलठण आणि दुसऱ्या बाजूने चेअरमन शिलारी संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. ज्या संघाने खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ती पेशकश केली आहे आणि त्या बॅटिंगच्या जोरावरती एक चांगली टोटल फलकावरती उभी करण्यामध्ये यश आलंय. सध्याच्या घडीला खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून तो आपल्याला बघायला मिळतो या मॅचमध्ये आणि त्याच कारणामुळे
धावा संख्या देखील फलकावरती जास्तीची उभी झाली आहे. जनमान शेलारी संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूने जय बजरंग कोलठण संघ मैदानाच्या आतमध्ये जो बॅटिंग करतोय. आणि या धाबांपर्यंत पोहोचायचं असेल तर इथे मोठे फटके तुम्हाला एक्झिक्यूट करावे लागतील मॅचमध्ये. पुन्हा एकदा उंच केलाय, लांबी कमी आहे, कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता परंतु तिकडे पोहोचणं थोडंसं मुश्किल होतं आणि त्याचमुळे 2 धावेचा कॉल तो देखील दिलाय आणि 2 धाबा त्या वेगाने कंप्लीट झाल्या. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट होत असताना धावसंख्या बिनबाद 7. तीन चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि संघाची टोटल आता 7 या अंकांवरती जोडली गेली आहे. 86 धावांचं लक्ष आणि प्रत्येक तिसऱ्या बॉलवरती एक तगडा स्ट्रोक तुम्हाला फेकावा लागेल आणि त्या इंटेन्शनच तुम्हाला इथनं बॅटिंग करावे लागेल. P1च्या षटकामध्ये रोहनच्या माध्यमातून सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी झाली आहे. कारण प्रत्येक षटकामध्ये 10 ते 12 धावा तुम्ही खर्च केला तर एक चांगलं षटक कंप्लीट होईल. परंतु इकॉनॉमी जर पाहिली तर 14.00 आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप टाकला, अतिरिक्त बाहेर बॉल होता आणि त्याचमुळे पंचांनी या बॉलला दंडित केलंय आणि त्यांच्या माध्यमातून सिग्नल इट इज व्हाईट बॉल. व्हाईटचा सिग्नल तो इथे दिला गेला आणि त्याचमुळे संघाची टोटल आता 1 ने वाढेल. फलकावरती 8 या आकड्यावरती धावल ते आपल्याला बघायला मिळते. याच गतीने धावा सुटल्या तर 16 वरती धावसंख्या पोहोचू शकते आणि इथनं देखील 16 धावा जोडल्या तर एक चांगली टोटल फलकावरती उभी राहू शकते. फुल टॉस बॉल होता, मिस झाले, तोफा दियावर कबूल नाही किया. इथे बॅटरला आता माघारी परतावा लागेल. विकेट क्रमांक 1 पहिला झटका, खेळाडू आउट. दोन चेंडू राहिले आहेत या मॅच मधले. त्यावेळेस पुन्हा फटका बसला, मिस्टामिंग स्ट्रोक, सेल्फ फॉलो थ्रो मध्ये कॅच कंप्लीट. विकेट क्रमांक 2, हा दुसरा झटका, आउट. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना येत असतो आणि त्याचमुळे विकेट देखील जातात. कारण मोठे फटके इथे केसाबेस लागतील आणि त्याच इंटेन्शन तुम्हाला बॅटिंग इथे करावं लागेल आणि हा बेनिफिट असतो. प्रथमतः बॅटिंग करत असताना एक चांगली नवीवाडी संघाने टॉस जिंकला. आपण त्यांचा हा विशेष सन्मान इथे कंप्लीट करतोय. दोन्ही कॅप्टन इथे पोहोचले गेलेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान तो आपल्याला बघायला मिळतोय. आता इकडे पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला आणि तिकडे नवीवाडी संघाचे कॅप्टन उपलब्ध होते आणि त्याचमुळे टॉस त्यांच्या बाजूने लागला. चला, टॉस जिंकलेत नवीवाडी संघाचे कॅप्टन आणि टॉस जिंकत असताना प्रथमतः त्यांचा तो निर्णय काय असेल? बॅटिंग कर. नक्की शुभेच्छा असतील कारण ऑनगोईंग मॅच चालू आहे, जास्त काय विचारत नाहीये. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच. नवीवाडी संघाचे कॅप्टन टॉस जिंकलेत. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने फटका फेकून दिलाय. एका टप्प्याच्या क्रीज बॉल निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 1 बॉस ओव्हर दी रोप, चौकार 4. बघायला मिळतात संघाची टोटल 16 आकडावरती जोडली गेले. पुन्हा बॉल तयार आहेत. अरे बा वाटणं फक्त दिशा दिली. बाकबूट पंच पाहायला मिळतोय. फाईन स्लिप मध्ये बॉल निघून गेला होता. शॉर्ट थर्ड मॅच रिझन मध्ये बॉलला फील केलं, त्यानंतर बॉल रिटर्न केला. 2 धावा कंप्लीट झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे.
आणि 2 धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागेल आणि 2 धाबेच्या मदतीने पुन्हा धावसंख्येत इथे वाढ होताना आपण बघू शकतात. संघाची टोटल 18 आकडावरती सांगली टोटल फलकावरती उभी केली आहे. प्रत्येक तिसऱ्या बॉलवरती तुम्हाला एक मोठा स्टोक खिचावा लागेल आणि ही मॅच आपल्या हातातून निसटू शकते आहे आणि त्यासाठी प्रयत्न इथे करावे लागतील. पुन्हा एकदा गती होती आणि तुमच्या नॅचरल गतीपेक्षा अधिक गती देण्याचा प्रयत्न ज्यावेळी तुम्ही करताय ना त्यावेळी दिशा भरकटताना डेफिनेटली गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात आणि इथे देखील तेच पाहायला मिळतंय. नॅचरल गती त्याच्यापेक्षा अधिक वेग लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे पंचाचा सिग्नल वाईटचा दिलाय. त्यावेळेस पायातला बॉल फ्लिक केलाय, हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड झालाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. धमाकेदार क्वालिटी ब्रँडेड स्टोक सिक्सर. पाहू शकतो आपल्याला बघायला मिळतोय ओव्हर पिच बॉल होता बायच्या रडार मध्ये आलाय आणि हेलिकॉप्टर उडवून त्या हेलिकॉप्टर मध्ये बसून चेंडूला पाठवून दिलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. हा धमाकेदार बिग ब्लास्ट सिक्सर आपल्याला बघायला मिळतोय. लाजबाब बॅटिंग इथे केली जाते आणि हे माऊली इव्हेंटच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला दाखवलं जाते. हा स्क्वेअरलेगच्या कॅमेरामध्ये बघू शकतात रिप्ले आणि काय जबरदस्त बॅटिंग तिथे रोशनच्या माध्यमातून बघायला मिळते. 5 चेंडू फेस करत असताना 17 धावा त्याने बनवल्यात आणि संघाची टोटल आता 25 आकडावरती. कमी गतीचा बॉल फिरवलंय आणि फसवलंय विकेट. त्यात 20 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आणि त्यामध्ये 61 धावेची गरज आहे. अर्थातच प्रत्येक दुसऱ्या बॉलवरती एक चौकार तुम्हाला फेकावा लागेल. 25 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 1.4 चेंडूचा खेळ तो सध्याच्या घडीला कंप्लीट झालाय. जय बजरंग कोलठण संघ मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात आणि दुसऱ्या बाजूने जय हनुमान शेलारी संघ तो इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. माऊली लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहू शकतात ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून दाखवली जाते आणि जे प्रेक्षक युट्यूबच्या वाईडवरती जोडले गेले त्यांचं देखील स्वागत आहे. त्यावेळेस बाकोड ऑफ दी स्क्वेअरलेग खाली होतं, खाली क्षेत्राची निवड केली आहे परंतु क्षेत्ररक्षण पुढे सरसवतात, बॉल स्टॉप करतात, रिटर्न करतात. 2 धावा पैकांनी कंप्लीट झाल्यात आणि याच 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होतीये आणि संघाची टोटल आता फलकावरती 27 आकडावरती जोडली आहे. चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागली, इथनं मॅच बनवू शकते आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 19 चेंडू शिल्लक आहेत, 59 डावांचं लक्ष अजूनही आहे फलकावरती. अर्थातच प्रतिषेधक तुम्हाला 20 किंवा 17ची सरासरी मेंटेन करावी लागेल या बॉलवरती सिक्सर आला तर. त्यावेळेस भन्नाट वेगाचा बॉल शरीरभेदी मारा केला जातोय. बचावात्मक पवित्रा इथे आजमवलाय आणि त्याचमुळे हा बॉल डॉट एक बिंदी गेंद इथे बघा मिळते. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट झालाय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 27 रन लॉस ऑफ 3 विकेट ऑन कार्ड. 27 वरती 3. पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने. 18 चेंडू 59 डावांचं लक्ष आहे. अर्थातच प्रतिषेधक 19.33च्या ॲव्हरेजने धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत. चांगली मॅच इथे आपण बघू शकतात. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहेत. 27 धाबा जोडल्यात. 19.33च्या ॲव्हरेजने सध्याच्या घडीला धाबा तुम्हाला बॉल येतोय. पहिलाच बॉल डॉट चेंडू आलाय. 27 धाबा फलकावरती जोडल्यात. 3 विकेट लॉस झालेत. चांगली गोलंदाजी केली जाते. कमी गतीचा बॉल ओळखणं कठीण होतं. यष्टांचा वेध लाकूड तोड गोलंदाजी फर्निचर डिस्वॅश खेळाडू बाद.
सन्माननीय आदरणीय एक उद्योजक किशोरजी गायकवाड यांचं इथे शुभागमन झालंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं पाहू शकतात की आम्ही शिरवलीकर चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आणि तानाची आगविल्यांचे अगदी जवळचे मित्र आहेत आणि फटाकड्यांच्या आतिषबाजीमध्ये किशोरजी गायकवाड यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. फटाकड्यांची आतिषबाजी ती आपल्याला बघायला मिळते आणि एक गोड व्यक्तिमत्व या मंचावर इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्यांचं देखील पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. थोडी मॅच कठीण बनली आहे. 2.3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. रोहन हा गोलंदाज सध्याच्या घडीला खूप चांगली गोलंदाजी करतात. यावेळेस पुन्हा एकदा बॅट चेस लागली आहे आणि त्याच्यानंतर बॉल लॉंग लेगच्या रिझन मध्ये जात असताना शॉर्ट लॉंग लेग मध्ये बॉलला स्टॉप केलाय. त्याच्यानंतर बॉलची फेकी केली आहे. आता कुठेतरी सुस्थिती या मॅच मध्ये उद्भवली गेली आहे आणि त्याचं मुख्य कारण रोहनची गोलंदाजी, ज्याने त्याचं वैयक्तिक षटक क्रमांक 2 टाकतोय. 4 चेंडूचा खेळ तो अद्यावत केलाय. 13 धावा खर्च केला. 3 विकेट महत्वाचे त्याने देखील या मॅच मध्ये बाद केलेत आणि त्याचमुळे ही मॅच चांगल्या स्थितीमध्ये बघू शकतात. 28 धावा. पुढचा बॉल 5वा बॉल. इथे दिशा दिली आहे परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला स्टॉप करतायत. बॉल रिटर्न करतायत. दुसरा धावेचा प्रयत्न आणि तो देखील कंप्लीट होईल. 2 धावेचा प्रयत्न ते कंप्लीट झाला आणि त्याचमुळे संघाची टोटल आता 2 ने वाढली गेली आहे 30 आकडावरती. षटक क्रमांक 3 चालू आहे. 5 चेंडूचा खेळ तो सध्याच्या घडीला कंप्लीट झाला. 10.59 अवरेजने सध्याच्या घडीला धाबा बनत आहेत आणि इकडे 13 चेंडू आणि 56 धाब्यांचं लक्ष अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. गती होती बॉलवरती. त्याचमुळे बॉलला मिड विकेटच्या रिझन मध्ये फेकून दिलाय. डीप मध्ये खेळाडू पुढे सरसवतायत. स्क्वेअरलेगचे खेळाडू होते. डीप मधनं आले होते आणि त्यानंतर बॉलची फेकी करतात. एक सिंगल धाव. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. 3 षटकांचा खेळ तो इथे कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस 31 आकडावरती विकेट पास. दरम्यान मंचावर एक गोड व्यक्तिमत्व इथे उपस्थित झाले गेलेत. मालवली गावाचे विद्यमान सरपंच नामदेवजी कडव साहेब इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आडबा बाटनं बॉल चाललाय बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. कॅच कंप्लीट. विकेट क्रमांक 6वा झटका. खेळाडू आउट. सुरुवात झाली आणि रिक्वायर्ड थोडासा वरती चाललाय कारण त्याचं मुख्य कारण तिकडे विकेट जास्त जात आहेत त्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. भूषणच्या माध्यमातून 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने बघू शकतात. रवींद्रजी घागस यांचा यथोचित मान सन्मान या क्रीडा मॅचवर कंप्लीट केला जाईल. तर चला किशोरजी गायकवाड सर इथे उपस्थित आहेत. सत्कार या मंचावर इथे कंप्लीट केला जाईल. तर या साहेब आपण पुढे यायचा आपला विशेष सत्कार तो इथे केला जाईल. एक चांगलं गोड व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतंय. किशोरजी यांचा हा विशेष सत्कार आणि सन्मान तो इथे केला जातोय. महाराष्ट्राचा महावस्त्रमाईची उबदार शॉल एक बुके देऊन त्यांचा हा विशेष सन्मान या क्रीडा मंचावर आपण कंप्लीट करतोय. एक गोड व्यक्तिमत्व पाहू शकतात. उद्योजक आहेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान या मंचावर इथे आपण कंप्लीट करतोय. आम्ही शिवलीकर चषक 2026 मध्ये
आपली उपस्थिती खूप अनिवार्य होती. त्यावेळेस पुन्हा एकदा पडल्यानंतर आतल्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणार चेंडू होता आणि त्याचमुळे हाही बॉल चांगल्या पद्धतीने गॅदर झालाय. डॉट बॉल विकेट आली आहे या बॉलवरती आणि त्याचमुळे खेळाडू बाद. चेंडू सकाळी तो कंप्लीट झाला. 31 धावा फलकावरती जोडल्यात. औपचारिकता पूर्ण करायची आहे असंच म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी या मॅचमध्ये राहिली आहे दर्जेदार बॉल इथे टाकले जात आहेत. भूषणच्या माध्यमातून 3 विकेट त्याने टिपल्यात, एक धावचीतच्या स्वरूपाने. याही वेळेला पुन्हा एकदा एक चांगला बॉल. सन्माननीय आदरणीय गजाननजी घोळे साहेब इथे उपस्थित झाले गेले आणि त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम या अतिथी कक्षामध्ये. आणि आम्ही शिरवलीकर चषक 2026 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. 7 चेंडू आणि 55 धाब्यांचं लक्ष आहे. औपचारिकता राहिली आहे ती इथे पूर्ण केली जाईल. याही वेळेला हाही बॉल यष्टांचा वेध घेणारा होता आणि त्याचमुळे बॅटरला माघारी परतावं लागेल. विकेट आली आहे, खेळाडू बाद. माध्यमातून टाकलंय 4 विकेट, त्यामध्ये एक धावचीची विकेट आणि एकंदरीत वैयक्तिक 3 विकेट त्याने मिळवल्यात आणि त्याचमुळे जबरदस्त गोलंदाजी ताशा माध्यमातून देखील पूर्ण झाली आहे. जय हनुमान शिलारी संघ दुसऱ्या बाजूने, जय बजरंग कोलटल संघ थोडासा बाकबुडला गेला आणि पूर्णपणे नेस्तनाभूत करून टाकण्याचं काम तिथे जय हनुमान शिलारी संघाच्या वतीने या मॅचमध्ये इथे केलं जाते. चांगला खेळ तो बघू शकतात. अंतिम षटक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सुनील आलेत आणि फॉर्मॅलिटीज इथे कंप्लीट केली जाईल सुनीलच्या माध्यमातून. पहिला बॉल स्विंग अँड मिस, वेगाने निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि विकेटचा रेशिओ जर पाहिला तर या मॅचमध्ये खूप जास्त आहे, कारण ज्या पद्धतीचा खेळ मात्र पूर्वार्धाच्या खेळामध्ये झाला तिथे एक चांगली टोटल फलकावरती उभी झाली आणि त्यानंतर पाहू शकतात की गोलंदाजचा अटॅक देखील खूप चांगल्या पद्धतीचा तो इथे बघायला मिळतोय. फुल टॉस बॉल होता. समोरच्या बाजूने बॉलला दाऊंडी ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये पाठवलंय. प्रोटेक्शन आहे. बॉलला फील्ड करतात, बॉल रिटर्न करतात, एक सिंगल धाव. आता इकडे प्रॅक्टिस क्रिकेट हे आपल्याला बघायला मिळतंय, कारण औपचारिकता राहिली आहे. धावा खूप बनवायच्या आहेत. सध्याच्या घडीला 32 धावा जोडल्यात, 9 विकेट ते लॉस झालेत. आता एक अंतिम विकेट असेल आणि त्या अंतिम विकेटसाठी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि त्या संपूर्ण संघ तो तंबूच्या आशेला जाऊ शकतोय. इथे एक विकेट आली तर 2 बॉल कंप्लीट झालेत. 4 बॉल राहिलेत. कमी गतीचा बॉल ओळखणं कठीण होतं आणि त्याचं मुख्य कारण चेंडू बराचसा बाहेर होता आणि त्याचमुळे पंचाने बॉलला दंडित केलंय. वाईट. सुनील षटक क्रमांक 5 संघाचं ताशा माध्यमातून कंप्लीट केलं जाईल. 2 चेंडू त्याने फेस केलेत आणि ताशावरती 2 धावा खर्च केल्यात. त्यावेळेस पुन्हा एकदा बॉल डीपमध्ये वेगाने येत आहेत. इनफिल्डच्या आतमध्ये आउटफिल्डमध्ये बॉल सरसावतोय. बॉलला फील्ड केला, त्याच्यानंतर बॉलची फेकी रिटर्न केली आहे. एक सिंगल धाव. औपचारिकता राहिली आहे कारण सुरस रंगत ट्विस्ट या मॅचचा तो पूर्णपणे संपला गेला, कारण धावा खूप बनवायच्या आहेत आणि त्याचमुळे पहा इकडे 52 धावेची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. पुन्हा एक दाडबा बाटणं, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. जात असताना बॉलला स्टॉप केलं आणि त्याच्यानंतर एक चांगला बॉल इथे कंप्लीट झालाय. आता इकडे उर्वरित 2 चेंडू आणि जाता जाता अजय आणि गणेश या खेळाडूला प्रेक्षणीय फटके इथे खेचावे लागतील आणि त्या इंटेन्शन त्या माइंडसेटनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावे लागेल. यावेळेस पुन्हा एकदा हाही बॉल जबरदस्त लाजबाब डॉट बॉल येतोय. आता अंतिम बॉल असेल आणि एक मोठा विजय आपल्या वाट्याला.
जय हनुमान शेलारी संघ तब्बली 52 धावा फलकावरती करायच्या आहेत आणि अंतिम बॉलवरती सिक्सर आला तर त्यातील अंतर थोडंसं कमी होऊ शकतं. ज्यावेळेस पुन्हा एकदा दिशा भरकटताना बघू शकतात आउटसाइड लेग स्टंप होता बॉल आणि त्याचमुळे पंचांनी पुन्हा दंडित केलंय. व्हाईटचा सिग्नल तो इथे दिला गेलाय. सुनील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. पुन्हा एकदा ही बॉल वेगाने निघून गेलाय. डॉट बॉल येतोय आणि इथे मॅच समाप्त झाली आहे. तर जय हनुमान शिलारी संघ या मॅचमध्ये विजय संपादन करतोय आणि तिकडे जय बजरंग कोलटन संघ या मॅचमध्ये पराभवाचा त्यांना चव ही चाखावे लागते. तर जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि तिथे प्लेअर ऑफ दी मॅच हे किताब आपण वितरित करूया. मानकरी तर 2 आहेत परंतु चेंडूंची गणना इथे केली जाईल आणि त्यानंतर प्लेअर ऑफ दी मॅच हे किताब आपण वितरित करतोय. वरती 42 धावा त्याने